त्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला म्हणजे 5 विषयाला ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून ॲटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं, ते आणलेलं आहे. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे म्हणून ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा विरोध द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर दावादावी चालली आहे. कारण सातारा संस्थांचं गॅजेटियर असं आहे एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबादचं गॅजेटियर त्यात मराठवाडा. हैदराबादचं गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आवाज देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया शिंदे समितीनं 13 महिने त्याचा अभ्यास केलाय. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते बोलले आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं आहे. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा ते त्यांचं ते ठरवतं. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चा कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काही होत नाही तिथे, त्यामुळे उगा फाट्या पडण्यात मजा आहे. कुणी केलं पाहिजे? कुणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळ्यांनी मला नाव सांगायचं. हे अभ्यासक बेकार जाऊन असू शकतो. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यातलेत पण अक्कल येत म्हणून एवढा तसा लढतो ना. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, तरी 1 नोंद बी आतापर्यंत पदरात नाही पाडली मराठीच्या. आपण 58 लाख मध्ये 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तेव्हा कोण हुशार समन्वयक अभ्यासक आता पण त्यांनी 1 नोंद मी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पातळी तू झोप ना, आगना तिकडे घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गपानारे पागल आहो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का? त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन
अंमलबजावणी करायची. एवढे दोनच प्रयोग साधे येतात, ते 5-5 मिनिटाचे येतात. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची झाली? नोंदणीची 13 महिने काय केलं मग? बजेट तळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं. एक गरीब काय तुम्ही पागल समजेल काय? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा घरी. बापाचे पेन आहेत काय? समज नाही आता. एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. जे आर काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला आवाज स्वीकारावा लागेल. वेळ पडली, कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि ही घडून आणावं लागणार. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न